नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत 5% मतदान वाढीसाठी प्रयत्न करा, जिल्हाधिकारी अमोल येडगेंचे निवडणूक अधिकाऱ्यांना आदेश। लाल दिवा काम करण्यासाठी असतो, लोकांना त्रास देण्यासाठी नाही, आमदार सतेज पाटील यांचा फेजिवडेतील सभेतून पालकमंत्र्यांना टोला। इचलकरंजी महापालिकेतील भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक राजू पुजारी यांनी खोटी कागदपत्र सादर करत जात प्रमाणपत्र मिळवलंय, माजी नगरसेवक रवींद्र लोहारांचा आरोप। सीटीईटी देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कर्तव्यात सूट, निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे शिक्षकांना दिलासा। आणि विदेशी मद्याची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी एकाला अटक, 1,39,000च्या मद्यसाठ्यासह वाहन जप्त, करवीर पोलिसांची कारवाई। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। भारतातील नागरिकांच्या डेटा गोपनीयतेबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज अत्यंत कडक भूमिका घेतली आहे। संविधानाचं पालन करणार नसाल तर भारतात व्यवसाय करता येणार नाही, अशा शब्दात न्यायालयानं व्हॉट्सॲप आणि त्याची मूळ कंपनी मेटाला इशारा दिलाय। युजरचा डेटा कोणत्याही प्रकारे शेअर केला जाणार नाही, याबाबत लेखी हमीपत्र देणारं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयानं मेटाला दिलेत। OTT मेसेजिंगचा गैरवापर केल्याप्रकरणी स्पर्धा आयोगानं मेटाला 213 कोटींचा दंड ठोठावला होता। हा दंड आणि डेटा शेअरिंगचे निर्बंध चुकीचे आहे असं सांगत त्याविरुद्ध मेटानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। या याचिकेवर आज सुनावणी झाली। सुनावणी दरम्यान न्यायालयानं डेटा प्रायव्हसी, डेटा वापर आणि त्याच्या आर्थिक मूल्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले। मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी युजरचा गोपनीयता हा मूलभूत अधिकार असून त्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचं सांगितलं। संविधानाचं पालन करणार नसाल तर भारतात व्यवसाय करता येणार नाही, अशा शब्दांमध्ये न्यायालयानं व्हॉट्सॲप आणि त्याची मूळ कंपनी मेटाला ठणकावलं। युजरचा डेटा कोणत्याही प्रकारे शेअर केला जाणार नाही, याबाबत लेखी हमी देणारं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयानं मेटाला दिलेत। प्रतिज्ञापत्र दिलं नाही तर याचिका फेटाळली जाऊ शकते, असा इशाराही न्यायालयानं दिलाय। व्हॉट्सॲपच्या प्रायव्हसी पॉलिसीवरही न्यायालयानं नाराजी व्यक्त केली। मुख्य न्यायाधीशांनी ही पॉलिसी भ्रामक आणि सामान्य माणसाला न समजणारी असल्याचं सांगितलं। लाल दिवा काम करण्यासाठी असतो, लोकांना त्रास देण्यासाठी नाही, असा टोला विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना लगावलाय। ते फेजिवडे इथं प्रचार सभेत बोलत होते। राधानगरी तालुक्यातील फेजिवडे इथं राधानगरी जिल्हा परिषदेचे उमेदवार अभिजित तायशेटे आणि पंचायत समितीचे उमेदवार अश्विनी चौगले आणि फेजिवडे पंचायत समितीचे उमेदवार मोहन पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेचं आयोजन केलं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सभेला प्रारंभ झाला। सभेच्या अध्यक्षस्थानी गुडाळेश्वर समूहाचे संस्थापक AD पाटील होते। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी लाल दिवा काम करण्यासाठी असतो, लोकांना त्रास देण्यासाठी नाही, असा टोला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना लगावला। निश्चितपणे दाखवून दे, लाल दिवा कशासाठी असतो? लोकांना त्रास देण्यासाठी नसतो, लोकांची कामं करण्यासाठी असतो। पालकमंत्री असताना मी शाहू महाराजांच्या इथं स्मृतीस्थळ अभिषिक्त केलं होतं, त्याला किती रुपये दिले? 50 लाख रुपये त्या ठिकाणी दिले होते। त्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं होतं। पालकमंत्री असतात आपण सगळ्यांना घेऊन काम करणं गरजेचं असतं, लोकांना या ठिकाणी न्याय देणं गरजेचं असतं। परंतु आता उलटी परिस्थिती आहे, जिथं दिसेल तिथं मला वाटतं अभिजिताचा झोपेत सुद्धा अभिजित म्हणत असते। म्हणजे आज एखाद्या कार्यकर्त्याला किती त्रास द्यायचा? ठीक आहे, तुमचं माझं पटलं नाही, मी काँग्रेसच्या विचारधारेवर राहिलो। अभिजित तायशेटे कोण होता? अभिजित तायशेटे गेल्या 10, 15, 20 वर्षामध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून होता। एक विशिष्ट परिस्थिती आली, त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये त्यांनी
महानगरपालिकेत अपूर्ण राहिलेले स्वप्न जिल्हा परिषदेत पूर्ण करा असं आवाहन करत राधानगरी तालुक्याला बळ द्यायला कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला. तर शेवटी चाल माझीच यशस्वी होणार, तीच यशस्वी होणार. किती दबावाचं राजकारण आलं, किती या ठिकाणी धमक्या आल्या, तर या जिल्ह्यातला स्वाभिमानी माणूस जो छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतो, छत्रपती शाहू महाराजांना म्हणतो, तो बंटी पाटलावर विश्वास ठेवून काँग्रेसचे उमेदवार निवडून देणार यात माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही. आणि म्हणून येणाऱ्या 7 तारखेला आमचे तिन्ही उमेदवार निवडून द्या. माझ्या वतीनं काँग्रेसचे नेते म्हणून या ठिकाणी येणार आहेत. माझं महापौर पदाचं स्वप्न हे फक्त 5 लोक कमी झाले म्हणून या ठिकाणी राहिलं. परंतु माझी राधानगरीकरांना विनंती आहे की माझं जिल्हा अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष स्वप्न पूर्ण करा आणि या राधानगरीतल्या 5 सीटा आणि 10 पंचायत समितीचे उमेदवार निवडून द्या. ताकद द्यायला या राधानगरी तालुक्याला बळ द्यायला हा बंटी पाटील कुठेही पडणार, कमी पडणार नाही ही ग्वाही या निमित्ताने या ठिकाणी. शेतकरी भाऊ पाटील यांनी काँग्रेसच्या काळात सहकारी साखर कारखाने, दूध संघ, MIDC, धरणं, शाळा, महाविद्यालय झाली. मात्र भाजप शिवसेना सरकारला ती चालवता येत नाहीत. रस्ता करताना 2 महिन्यात रस्ता उखडतो अशी टीका करत काही लोक कमिशनसाठी विकास सम्राट झाल्यात हे जनता जाणत असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हा बँकेचे संचालक AY पाटील यांनी काँग्रेसच्या काळात 71,000 कोटींची कर्जमाफी झाली असून काँग्रेसनं सर्वच क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे देशाची प्रगती झाल्याचं सांगितलं. राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार अभिजित तायशेटे यांनी शिक्षण हे समाज सुधारणेचं प्रभावी माध्यम आहे या भावनेतून जेनेसिस कॉलेजची स्थापना केल्याचं सांगितलं. कोरोना, महापूर या संकटामध्ये लोकांना केलेली मदत, पर्यटन, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात केलेल्या कामांच्या जोरावर निवडणूक लढवत असल्याचं सांगत तायशेटे यांनी इनोव्हामधून फिरत 25 लाखांचे पैज लावणारे गरीब कसे अशा शब्दात विरोधी उमेदवाराला टोला लगावला. फेजिवडे पंचायत समिती मतदारसंघाचे उमेदवार मोहन पाटील, चंद्रकांत चौगले, विशाल पाटील सावर्धनकर, संजय पारकर यांनीही मनोगत व्यक्त केली. सभेला अभिजित पाटील, सदाशिवराव चरापले, बाजीराव चौगले, जयसिंग हुजरे, विश्वास राऊत, सुभाष पाटील, संदीप पाटील यांच्यासह राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. डबल इंजिन सरकारनं महागाई वाढवली आहे. खतांचे दर 400 वरून 2000 गेलेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधं, लसी मिळत नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्रातले डॉक्टर बाहेरून औषधं आणायला सांगतात. मग हे गतिमान सरकार कुणासाठी आहे असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केलाय. ते राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे इथं आयोजित प्रचार सभेत बोलत होते. राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे इथं कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भाग्यश्री धीरज डोंगळे, पंचायत समितीचे उमेदवार दीपक पाटील आणि स्वाती चरापले यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आली. या प्रचार सभेच्या अध्यक्षस्थानी दत्तात्रय पाटील होते. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महायुती सरकारवर चौफेर हल्ला चढवला. डबल इंजिन सरकारचा फायदा सत्तेत बसलेल्या आमदारांना अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली. स्वर्गीय PN पाटलांच्या स्वप्नातील काँग्रेस आपल्याला घडवायची आहे. भाजप शिवसेना सरकार येत्या काही दिवसात 15 ते 25% वीज दरवाढ करणार आहे. हे रोखण्यासाठी 7 तारखेला मतांमधून आपली ताकद दाखवा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. 15 ते 25% वीज दरवाढ आता लागू होणार आहे भाजप आणि शिवसेनेच्या माध्यमातून. हे जर आम्हाला नको असेल तर त्यांना उत्तर दिलं पाहिजे. मगाशी म्हणलं सर त्यांना दणका दिल्याशिवाय ते जागेवर येणार नाही. जिल्हा बँकेचे संचालक AY पाटील यांनी यावेळी बोलताना 10 वर्षाचा देशाचा, राज्याचा कारभार आणि 60 वर्षात काँग्रेसनं केलेला कारभार यामध्ये मोठा फरक असल्याचं सांगितलं. काँग्रेसच्या नेतृत्वानं शिक्षण, सहकार, उद्योग, रोजगार यामध्ये मोठं काम केलं असताना काँग्रेसनं काय केलं असं विचारलं जातंय. याचं उत्तर देण्याची सुरुवात राधानगरीतून करायची असल्याचं त्यांनी सांगितलं. भोगावती कारखान्याचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले यांनी आपल्या भाषणात काँग्रेसनं वस्तीत इथं शाळा उभारली, पण आज राज्यातल्या 64,000 शाळा बंद पडायला लागल्यात. केंद्रात आणि राज्यात हुकुमशाही चालू आहे. गोरगरीब जनतेचं जगणं मुश्किल झालंय.
याला आता उत्तर देण्याची वेळ आली असल्याचं त्यांनी सांगितलं. माघार घेतलेल्या उमेदवार वर्षा भांदिगरे यांनी सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राची अवस्था वाईट केली असल्याचं सांगितलं. आज लाडकी बहीण सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसची सर्वसमावेशक विचारधारा त्यांनी स्पष्ट केली. जनता दलाचे वसंतराव पाटील यांनी भाजपनं जातीजातीत आणि धर्माधर्मात भांडणं लावली असल्याचा आरोप केला. यावेळी रवींद्र पाटील, शिवाजीराव पाटील, संजयसिंह पाटील, मानसिंग पाटील आणि RPIचे पांडुरंग कांबळे यांचीही भाषणं झाली. या सभेला गुडाळेश्वर सहकार समूहाचे संस्थापक AD पाटील, PD धुंद्रे, अभिजित पाटील, दत्तात्रय पाटील, दिलीप सुतार यांच्यासह कसबा तारळे मतदारसंघातील नेते, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. रोख पैशांच्या स्वरूपात लाभ देण्याच्या योजनांवरील वाढत्या अवलंबित्वामुळे राज्याची अर्थव्यवस्था अस्थिर होण्याचा धोका आहे असा इशारा 16व्या वित्त आयोगानं संसदेत सादर केलेल्या अहवालात दिलाय. आयोगानं भाजप शासित महाराष्ट्र आणि ओडिशा तसंच विरोधक शासित झारखंड या राज्यांचा विशेष उल्लेख केला असून या ठिकाणी गेल्या 2 वर्षात अशा खर्चामध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांना दरमहा 1,500, कर्नाटकात गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत कुटुंब प्रमुख असलेल्या महिलेला दरमहा 2,000, पश्चिम बंगालमध्ये लक्ष्मी भंडार योजनेत अनुसूचित जाती जमातीच्या महिलांसाठी दरमहा 1,200 रुपये आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी 1,000 रुपये दिले जातात. मात्र या स्वरूपात लाभ देणाऱ्या योजनांमध्ये झालेल्या मोठ्या वाढीकडे 16व्या वित्त आयोगानं लक्ष वेधलंय. रोख पैशांच्या स्वरूपात लाभ देण्याच्या योजनेवरील वाढते अवलंबित्व राज्यांच्या अर्थव्यवस्थेला अस्थिर करू शकतात असा इशारा आयोगानं दिलाय. अर्थशास्त्रज्ञ अरविंद पनगडिया यांच्या अध्यक्षतेखालील आयोगानं रविवारी संसदेत याबाबतचा अहवाल सादर केलाय. अशा योजनांमुळे राज्याच्या अनुदान खर्चाच्या पद्धतीत मोठा बदल झाल्याचं म्हटलंय. महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांचा उल्लेख अहवालात करत जर प्रमुख राज्यांनी महसुली खर्च अशा योजनांसाठी सुरू ठेवला तर त्यामुळे राज्यांच्या अर्थसंकल्पावर केवळ मोठा भारच पडणार नाही तर दीर्घकाळात त्यांची आर्थिक स्थितीही अस्थिर होईल असं म्हटलंय. वित्त आयोग ही घटनात्मक संस्था असून केंद्र आणि राज्यांची आर्थिक परिस्थिती तपशीलवार समजून घेणं, त्यांच्यामध्ये करांच्या वितरणाची शिफारस करणं आणि राज्यांच्या करांच्या वितरणाची चौकट ठरवणं हे आयोगाचं काम आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी या निवडणुकीत गेल्या वेळच्या तुलनेत किमान 5% अधिक मतदान व्हावं यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश दिले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कामकाजाबाबत सूक्ष्म सूचना दिल्या. कोल्हापूर जिल्ह्यानं प्रत्येक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्याची परंपरा जपली आहे. हीच परंपरा कायम राखत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत गेल्या वेळच्या तुलनेत किमान 5% अधिक मतदान होईल या दृष्टीनं सर्व निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेत. मतदान केंद्रांवरील सर्व आवश्यक कामं 6 तारखेपर्यंतच पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. या बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी संपत खिलारी प्रत्यक्ष उपस्थित होते, तर जिल्ह्यातील सर्व तहसीलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. राधानगरी तालुक्यात निवडणूक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनानं कडक कारवाई सुरू केली आहे. सहाय्यक निवडणूक अधिकारी अनिता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आचारसंहिता पथकानं तालुक्यातील विविध गावांमध्ये विनापरवाना लावण्यात आलेले राजकीय पक्षांचे झेंडे काढून टाकलेत. जिल्हा परिषद निवडणूक पार्श्वभूमीवर कसबा वाळवे, बर्गेवाडी, आमजाई भरवडे, सिरसे यासह तालुक्यातील इतर गावांमधील चौक, सार्वजनिक ठिकाणं आणि रस्त्यांच्या कडेला परवानगीशिवाय लावलेले झेंडे हटवण्यात आलेत. निवडणूक आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी परवानगी न घेता लावलेले झेंडे हटवून परिसर स्वच्छ करण्यात आलाय. या कारवाईसाठी निवडणूक कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी आचारसंहितेचं पालन करणं अत्यावश्यक आहे. यापुढेही नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाच्या वतीनं सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अनिता देशमुख यांनी दिलाय.
प्रशासनाच्या या कारवाईमुळे राजकीय पक्षांमध्ये खळबळ उडाली असून आचारसंहितेचं उल्लंघन रोखण्यासाठी पुढील काळातही अशाच कारवाया सुरू राहणार आहेत. स्वर्गीय P.N. पाटील यांच्या पश्चात एकनिष्ठ कार्यकर्ता भक्कमपणे काँग्रेसच्या पाठीशी असल्यानं विजय निश्चित आहे असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. येवलूज जिल्हा परिषद तसंच वाघवे आणि येवलूज पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. येवलूज जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार त्रिवेणी पाटील, येवलूज पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार स्मिता भुयेकर आणि वाघवे पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार अनिता पवार यांच्या प्रचारासाठी पन्हाळा तालुक्यातील येवलूज इथं जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी स्वर्गीय P.N. पाटील यांच्या माघारी काँग्रेस कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी विधानसभा निवडणुकीमध्ये जीवाचं रान केल्याचं सांगितलं. राजकारणात काहीही होऊ दे, सामान्य कार्यकर्ता हा कायम काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलाय याची प्रचिती येवलूज परिसरात येत असल्याचं सांगत त्यांनी काँग्रेस उमेदवारांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. काँग्रेसचे पन्हाळा तालुकाध्यक्ष निवास पाटील यांनी काँग्रेस पक्ष हा पन्हाळा तालुक्यात रुजलेला पक्ष असून त्याला ऊर्जितावस्था आणण्यासाठी पाठबळ देण्याचं आवाहन केलं. यावेळी पावी पाटील, दादासाहेब पाटील, प्रसाद पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली. या सभेला गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके, बयाजी शेळके, संजय कांबळे, अनिल जाधव, राहुल कांबळे, सागर भोमकर, सदाशिव बुवा, प्रवीण पवार, सरदार शिंदे, जयदीप यादव, तानाजी जगताप, बाजीराव भुयेकर, विजय जाधव, सर्जेराव हिरवे, बजरंग जांबिलकर, राहुल पाटील, अनिल पाटील, देवास पाटील, सतीश चौगुले, अमर गायकवाड, संजय पाटील, बंडोपंत पाटील, सुरेश बांबवडेकर, ताजुद्दीन मुल्लाणी, हनुमंत उडाळे, दादासाहेब पाटील, पोर्लेतर्फ ठाणे जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार विलास चेचर यांच्यासह येवलूज मतदारसंघातील काँग्रेसचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आरोग्य सेवेबरोबरच समाजसेवेचं व्रत घेतलेल्या डॉक्टर स्वाती दीपक पाटील यांचा 7वे जिल्हा परिषद मतदारसंघातून विजय निश्चित असल्याचा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी व्यक्त केला. त्या पन्हाळा तालुक्यातील माले इथं आयोजित प्रचार सभेत बोलत होत्या. पन्हाळा तालुक्यातील 7वे जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपच्या डॉक्टर स्वाती दीपक पाटील या निवडणूक लढवत आहेत. 7वे पंचायत समिती मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाजीराव अशोक पाटील आणि माले पंचायत समिती मतदारसंघातून भाजपच्या अलका तानाजी पाटील निवडणूक लढवत आहेत. या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी पन्हाळा तालुक्यातील माले इथं प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचार सभेदरम्यान भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ या सभेसाठी उपस्थित होत्या. सभेत बोलताना चित्रा वाघ यांनी डॉक्टर स्वाती पाटील या आरोग्य सेवेबरोबरच समाजसेवेचं व्रत घेऊन निवडणूक लढवत आहेत. त्यांनी 3 वर्षांपासून मतदारसंघात संजीवनी फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले असून या उपक्रमांच्या माध्यमातून शेकडो नागरिकांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतलाय. या सेवा कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 7वे जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदार डॉक्टर स्वाती पाटील यांच्यासह पंचायत समितीचे उमेदवार बाजीराव पाटील आणि अलका पाटील यांना विजयी करतील असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला. उमेदवार डॉक्टर स्वाती पाटील यांनी आपण जाहीरनामा नव्हे तर कर्तव्यनामा प्रसिद्ध करत मतदारसंघातील मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्याबरोबरच युवकांसाठी क्रीडांगण, महिलांसाठी सार्वजनिक शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यासह येणाऱ्या काळात महिलांसह तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. या प्रचार सभेदरम्यान माले पंचायत समितीच्या उमेदवार अलका पाटील यांनी मी मालेगावची लेक असून मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी असं आवाहन केलं. भाजपचे तालुकाध्यक्ष अमरसिंह भोसले यांच्यासह सुरेश बेनाडे यांनी डॉक्टर स्वाती पाटील विकासकामांच्या जोरावर विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. या प्रचार सभेला डॉक्टर दीपक पाटील, जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले, बाजीराव पाटील यांच्यासह माले आणि परिसरातील मतदार उपस्थित होते. या सभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार मनीषा अरुण पाटील टोपकर आणि पंचायत समितीच्या उमेदवार सुजाता मनीष नरके यांच्या प्रचारासाठी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सोमवारी दर्याचे वडगाव, दिंडनेरली, नागाव आणि नंदगाव या गावांना भेटी दिल्या. या दौऱ्यादरम्यान झालेल्या बैठकांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार मनीषा अरुण पाटील टोपकर आणि पंचायत समितीच्या उमेदवार सुजाता मनीष नरके यांच्या प्रचारासाठी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सोमवारी दऱ्याचे वडगाव, दिंडनेरली, नागाव आणि नंदगाव या गावांचा दौरा केला. सुरुवातीला माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दऱ्याचे वडगाव इथल्या मतदारांशी संवाद साधला. यावेळी सरपंच अनिल मुळीक यांनी काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना गावातून मताधिक्य देण्याचं आश्वासन दिलं. यावेळी अण्णा बोडके, आर.बी. कांबळे, कृष्णात पडळे, केरबा पाटील, नाना बेनके, अरुण बोडके, धनाजी बेनके, नवनाथ मुळीक, अनिल खोत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दिंडनेरलीमध्ये वीर जवान आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं आयोजित बैठकीला माजी आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते. यावेळी उदय कांबळे यांनी भाजपच्या धोरणांवर टीका केली. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सर्जेराव काळुगडे आणि भगवान काळुगडे यांनीही भाजपवर टीकास्त्र सोडलं. या बैठकीला संभाजी बोटे, शांताराम बोटे, संजय परीट, दत्तात्रय जाधव, बाळासाहेब मेटील, संदीप पाटील, हंबीरराव वाडकर यांच्यासह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते. यानंतर नंदगाव इथं 2 ठिकाणी बैठका घेण्यात आल्या. नंदगावच्या सुजाता मनीष नरके यांना पंचायत समितीची उमेदवारी दिल्याबद्दल ग्रामस्थांनी माजी आमदार ऋतुराज पाटील यांचे आभार मानले. माजी नगरसेवक राजू दिंडोरले यांनी नंदगाव वासीय एकजुटीनं काँग्रेसच्या जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार मनीषा अरुण पाटील टोपकर आणि पंचायत समितीच्या उमेदवार सुजाता मनीष नरके यांना विजयी करतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या कारकिर्दीत काँग्रेस पक्षानं पंचायत राज व्यवस्था निर्माण केली. संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, विधवा पेन्शन योजना या योजनांच्या माध्यमातून समाजातील कमकुवत घटकांना आधार देण्याचं काम काँग्रेसनंच केलं असून महिलांना राजकीय आरक्षण देण्याचं काम काँग्रेसनंच केल्याचं नमूद करत काँग्रेसच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहन केलं. या बैठकीला विश्वास दिंडोरले, दिनू दिंडोरले, वा रा जांभळे, संजय चौगले, विलास चौगले, अशोक चकाते, दीपक पाटील, विजय माने, राजू ढवण, किशोर दिंडोरले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान नागाव इथं झालेल्या बैठकीत अण्णा खामकर, संजय नाईक, कपिल सरनाईक, कृष्णात कराडे, आनंदा कराडे, आर.के. रानगे, विजय नाईक, नामदेव मगदूम यांच्यासह कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना एकजुटीनं निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला. सरवडे जिल्हा परिषद गटातील काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पार पडलेल्या जाहीर सभेत राजकीय शक्ती प्रदर्शनासह भावनिक वातावरण पाहायला मिळालं. विविध पक्ष संघटनांनी काँग्रेस उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिल्यामुळं काँग्रेसची ताकद वाढली. सरवडे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार संयोगिता रणधीर मोरे, पंचायत समिती सरवडे गणाचे सूर्यकांत पाटील आणि सोळांकूर गणाचे आर.वाय. पाटील यांच्या प्रचारार्थ सरवडेत जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. उत्साही कार्यकर्त्यांनी आमदार सतेज पाटील आणि ए.वाय. पाटील यांना खांद्यावरून व्यासपीठावर आणत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. सभेच्या अध्यक्षस्थानी दामोदर वाघवेकर होते. यावेळी जनता दल, शिवसेना ठाकरे गट, आर.पी.आय., वंचित बहुजन आघाडी, मनसे, युवा परिवर्तन आघाडी नरतवडे, भीमसैनिकांसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला. त्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी विजय अण्णा आणि आर.के. बापू यांच्या आठवणींना उजाळा दिला. माझ्या उजव्या डाव्या बाजूला विजय अण्णा आणि आर.के. बापू नाहीत याचं दुःख आहे, पण व्यक्ती जातात, विचार संपत नाहीत. किसनराव मोरे आणि विजयसिंह मोरे, आर.के. मोरे यांनी विकासाचा जो पाया घातलाय तो अधिक भक्कम करण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांवर आहे. मोरे कुटुंबाची तिसरी पिढी जनतेसमोर येत असून मी ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. भाजपच्या धोरणांवर टीका करत त्यांनी लोकहितासाठी काम करणाऱ्या काँग्रेसला ताकद देण्याचं आवाहन केलं. तरी आज मी फिरतोय ते फक्त तुमच्यासाठी, तुमचा उत्साह बघून. आज लोक जर आपल्यावर एवढं प्रेम करत असतील तर राजकारणी म्हणून, समाजकारणी म्हणून आपली जबाबदारी आहे त्या लोकांच्या प्रती आपले दायित्व या ठिकाणी सिद्ध करणं, त्या लोकांना आधार देणं. आज समाजामध्ये वातावरण असं आहे की सगळंच चुकलेलं आहे, सगळंच या ठिकाणी वाईट आहे, अशी परिस्थिती आहे. या वातावरणामध्ये देखील सत्याची लढाई लढण्याचा प्रयत्न बंटी पाटील या ठिकाणी करतोय. त्याला आपण साथ द्यावी अशी माझी विनंती असणार. मी माझ्यासाठी लढत नाही, तुमच्यासाठी लढतोय. या जिल्ह्यातली काँग्रेस मोठी झाली पाहिजे, या जिल्ह्यातल्या काँग्रेसला बळ मिळालं पाहिजे. हे जर बळ तुम्ही देऊ शकला तर जे कोल्हापूर महापौर पद माझं हुकलं होतं ते किमान जिल्हा परिषदचा
सांगायचं. जिल्हा बँकेचे संचालक AY पाटील यांनी गेल्या 30 वर्षात राधानगरी तालुक्यात पहिल्यांदाच काँग्रेस पक्ष एकवटला असल्याचं सांगितलं. निश्चितपणाने उद्याच्या काळामध्ये एक सुंदर असा तालुका, या तालुक्यातले सगळे विकासाचे प्रश्न, एक विकासाची दृष्टी ठेवून ती निघालेली सगळी आणि मंदिरात त्या दृष्टीला तुम्ही सर्वांनी साथ द्यावी. यावेळी दिग्विजय मोरे, शरद पाडळकर, हेमंत कोथमिरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, मतदार उपस्थित होते. दिवंगत आमदार PN पाटील यांनी आम्हाला काँग्रेस निष्ठेचं बाळकडू दिलं असून आम्ही कायम काँग्रेस सोबतच राहत त्यांच्या विचारांची ज्योत अखंड तेवत ठेवू अशी ग्वाही जिल्हा बँकेच्या माजी संचालिका उदयानी साळुंखे यांनी दिली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी कुरुकली इथं आयोजित सभेत त्या बोलत होत्या. करवीर तालुक्यातील कुरुकली इथं परिते जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीला स्वर्गीय आमदार PN पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी बोलताना जिल्हा बँकेच्या माजी संचालिका उदयानी साळुंखे यांनी स्वर्गीय PN पाटील यांचा पक्षनिष्ठेचा आदर्श कायम ठेवण्याची ग्वाही दिली. PN साहेब काँग्रेसचे होते, काँग्रेसचे आहेत. त्यांचे विचार, त्यांच्या विचाराने ते आमच्यात राहतील. त्यांचा आत्मा कधीही काँग्रेस सोडून कुठल्याही पक्षात जाणार नाही. या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनीही विरोधकांवर निशाणा साधत कोल्हापूर जिल्हा परिषदेत काँग्रेसचाच अध्यक्ष करण्यासाठी साथ द्या असं आवाहन केलं. यावेळी MR पाटील, राजाराम पाटील, सदाशिव चरापले, शशिकांत पाटील सुयेकर, उदयराव पाटील सडोलीकर, SB पाटील, NS किल्लेदार, RS कांबळे, सुयोग वाडकर, युवराज माळी, पांडुरंग कांबळे, DS पाटील, मदन पाटील, दत्तात्रय पाटील, अक्षय राऊत, तौफिक मुल्लाणी, ऋषिकेश पाटील यांच्यासह परिते जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार एकनाथ पाटील, परिते पंचायत समिती मतदारसंघाचे उमेदवार तानाजी पाटील तसेच काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार संग्राम पाटील आणि पंचायत समितीच्या उमेदवार शिल्पा हजारे यांच्या प्रचारासाठी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आज उजळाईवाडी गावाचा दौरा केला. यावेळी झालेल्या बैठकांमध्ये त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं. पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार संग्राम पाटील आणि पंचायत समितीच्या उमेदवार शिल्पा हजारे यांच्या प्रचारासाठी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आज उजळाईवाडी गावाचा दौरा केला. यावेळी त्यांनी कांजारभाट वसाहतीमध्ये बैठका घेतल्या. या बैठकांदरम्यान सरपंच उत्तम आंबवडे यांनी आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी उजळाईवाडी गावासाठी केलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. त्यांनी येत्या काळातही विकासाची गती कायम ठेवण्यासाठी काँग्रेसच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं. कांजारभाट वसाहतीतील बैठकीत सामाजिक कार्यकर्ते महेश मछले यांनी वसाहत स्थापन झाल्यापासून आजपर्यंत झालेला विकास आमदार सतेज पाटील यांच्या माध्यमातूनच झाल्याचं सांगितलं. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आजपर्यंत कांजारभाट समाजानं आपल्याला नेहमीच चांगली साथ दिली असल्याचं सांगितलं. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून या भागात अधिकाधिक विकास कामं करून परिसराचा कायापालट केला जाईल असं आश्वासन माजी आमदार पाटील यांनी दिलं. याप्रसंगी काकासाहेब पाटील, राजू पाटील, गुंडू बागणे, सारिका माने, सोनाली मजगे, महेश मछले, डॉक्टर संदीप हजारे, मेघा गुमाने, अशोकनाथ गागडे, जनार्दन गुमाने, विलास तमाईचेकर, गोपाल अभंगे, सावन रजपूत, विष्णू गुमाने, संदीप माने, गुंडू बागणे, सुनील गुमाने, शागिद्र तमाईचेकर, वासुदेव गागडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. जनसामान्यांचं जगणं सुकर करण्यासाठी काँग्रेसशिवाय दुसरा पर्याय नाही. महागाई आणि बेरोजगारी वाढवणाऱ्या भाजप आणि शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीशी रहा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं कसबा वाळवे इथं झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुनील चौगले, कसबा वाळवे पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार साधना तराळ आणि तुरंबे पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार वंदना जाधव यांच्या प्रचारार्थ कसबा वाळवे इथं जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. सभेपूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी हिंदूराव चौगले काँग्रेस पक्षासाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांचे पुत्र सुनील हे त्यांचा वारसा जपत जनसेवेच्या कामात कार्यरत असल्याचं सांगितलं. जनसामान्यांचं जगणं सुकर करण्यासाठी आता काँग्रेसशिवाय पर्याय नसल्याचं त्यांनी सांगितलं. ही महागाई आम्हाला सोसणार नाही. उद्याच्या भविष्यकाळात आमचं जगणं कठीण होईल या भाजप आणि शिवसेनेच्या काळामध्ये, आणि आमचं जगणं सुकर करायचं असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही. महागाई आणि बेरोजगारी वाढवणाऱ्या भाजप आणि शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीशी रहा असं आवाहन करून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष काँग्रेसचाच होईल असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला. केवाय साहेब राधानगरीतनं 100% निकाल लागला तर जिल्हा परिषद अध्यक्ष काँग्रेसचा व्हायला पाहिजे. काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश निकम यांनी काँग्रेस पक्षाचं राष्ट्र उभारणीतील योगदान स्पष्ट केलं. संजय गांधी निराधार योजना काँग्रेसनं आणली, मात्र या योजनेच्या अध्यक्षपदाची संधी मिळालेल्या शिवसेनेच्या उमेदवारांनी गरीब, वृद्ध, निराधारांना मदत करण्याऐवजी गावोगावी नेमलेल्या एजंटांनी 2,000 ते 8,000 रुपये लोकांकडून वसूल केलेत असा आरोप केला. जिल्हा परिषदेचे उमेदवार सुनील चौगले, तुरंबे पंचायत समितीच्या उमेदवार वंदना जाधव, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय पाटील, ॲडव्होकेट अंबिका पाटील, ॲडव्होकेट विनोद मुसळे, BS पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. सभेला जिल्हा बँकेचे संचालक AY पाटील, हिंदूराव चौगले, उमर पाटील, PG पाटील, BS पाटील, वैभव तहसीलदार, सदाशिवराव चरापले, तानाजी खोत, सर्जेराव कांबळे, नामदेव चौगले, प्रकाश पाटील यांच्यासह कसबा वाळवे मतदारसंघातील काँग्रेस आणि मित्रपक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी चांगला आहार, विहार, विचार, व्यायाम आणि आचरणाला प्राधान्य द्या. त्यातूनच तुमचं शरीर, कुटुंब आणि समाज चांगला बनेल असा विश्वास आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर संदीप पाटील यांनी व्यक्त केला. दसरा चौकातील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात एकदिवसीय अग्रणी कार्यशाळेत ते बोलत होते. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजना न्यू कॉलेज क्लस्टर अंतर्गत एकदिवसीय अग्रणी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सुदृढ निरोगी समाज, राष्ट्र उभारणीचा मूलाधार या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्यतज्ज्ञ डॉक्टर संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर RK शाने दिवाण कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी वृक्षाला जल अर्पण करून कार्यशाळेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना आरोग्यतज्ज्ञ डॉक्टर संदीप पाटील यांनी सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी चांगला आहार, विहार, विचार, व्यायाम आणि आचरणाला प्राधान्य द्यावं. त्यातूनच तुमचं शरीर, कुटुंब आणि समाज चांगला बनेल असं आवाहन केलं. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात व्यसनमुक्त समाज या विषयावर डॉक्टर शशिकांत पाटील आणि तिसऱ्या सत्रात ध्यान, आहार आणि मानसिक स्वास्थ्य या विषयावर डॉक्टर प्रसाद सनगर यांनी मार्गदर्शन केलं. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांचं या कार्यशाळेसाठी प्रोत्साहन लाभलं. यावेळी डॉक्टर RD मांडणीकर, डॉक्टर DK वळवी, पांडुरंग पाटील, सुनीता राठोड, प्रबंधक RJ भोसले, MV भोसले, संदीप पाटील, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉक्टर विजय देठे, संतोष कांबळे, शुभम पाटील यांच्यासह कोल्हापुरातील 14 महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी पुढारी माध्यम समूहाचे चेअरमन आणि समूह संपादक डॉक्टर योगेश जाधव यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. पुढारी माध्यम समूहाचे चेअरमन आणि समूह संपादक डॉक्टर योगेश जाधव यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कोल्हापूर दक्षिणचे माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी डॉक्टर योगेश जाधव यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांची सुद्धा भेट घेतली.
यावेळी डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचं अभिनंदन करत कोल्हापूर शहराच्या विकासासाठी काम करण्याचा सल्ला दिला. यावेळी नगरसेवकांनी आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विकासासाठी कार्यरत राहू अशी ग्वाही दिली. यावेळी काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, नगरसेवक सचिन शेंडे, संजय मोहिते, राजेश लाटकर, दुर्वास कदम, प्रवीण केसरकर, उदय फाळके, विनायक कारंडे, प्रशांत खेडकर, रोहित कवाळे, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बातमीसह पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार, ख ख खमंग ग ग गोकुळ तू अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप. बेकायदेशीर कामं करण्याची हिंमत होते कशी? MCAच्या सदस्य नोंदणीवरून सर्वोच्च न्यायालयानं रोहित पवारांना झापलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या व्यापार करारात देशाला विकलं, राहुल गांधींचा आरोप. प्रफुल्ल पटेलांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची स्वतंत्र भेट, बंद दाराआड केली चर्चा. अजित पवार विमान दुर्घटना प्रकरण, VSR व्हेंचर्स कंपनीचे विशेष ऑडिट होणार, 15 फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे DGCAचे आदेश. मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार नाही, प्रफुल्ल पटेल यांची स्पष्टोक्ती. सुनेत्रा पवार यांचे राजकीय स्थान अधिक बळकट, पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्री म्हणून काम पाहणार, आदेश जारी. भूकंप झाला तरी संजय राऊत ऑपरेशन लोटस म्हणतील, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचे उत्तर. इचलकरंजी शहरातील ASC कॉलेज परिसरात वडापाव विक्री करणारे मनोज बडवे यांच्यावर त्यांच्या बहिणीचा पती महेश काजवे यानं जुना कौटुंबिक राग मनात धरून जीवघेणा हल्ला केलाय. या प्रकरणी महेश काजवेवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. हल्ल्याची घटना क्लोज सर्किट कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. मनोज बडवे हे आज सकाळच्या सुमाराला दुकान उघडत असतानाच महेश काजवे यानं लाकडी माऱ्यानं बडवे यांच्या डोक्यात आणि मानेवर हल्ले करत त्यांना जखमी केलं. स्थानिकांनी तात्काळ धाव घेत काजवेंना रोखून जखमी बडवेंना IGMमध्ये उपचारांसाठी दाखल केलं. हल्लेखोर महेश काजवे हा जखमी मनोज बडवेंच्या बहिणीचा पती आहे. गेल्या 2 वर्षांपासून मनोज हेच बहिणीचा सांभाळ करतायत. संशयित महेश हा काहीच काम करत नसल्यानं सतत दारूच्या नशेत राहत असल्यानं मनोज बडवेंनी त्याला घरातून काढलं होतं. शिवाजीनगर पोलिसात महेश काजवे विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पेठवडगावमध्ये दूरसंचार कार्यालयात आज पहाटेच्या सुमाराला चोरीचा अयशस्वी प्रयत्न झालाय. याच कार्यालयात 27 आणि 28 जानेवारीला चोरी झाली होती. त्यावेळी चोरट्यांनी बॅटरी, 150 फुटाच्या केबल्स असा 1.5 लाखाचा मुद्देमाल लंपास केला होता. पुन्हा चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाल्यानं खळबळ उडाली आहे. पेठवडगावमध्ये भारत दूरसंचार कार्यालय आहे. या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी म्हणून AB शिंदे तर तंत्रज्ञ म्हणून अरुण भीमराव मंडले हे काम करतात, तर सहाय्यक म्हणून कृष्णात शिणगारे कार्यरत आहेत. या कार्यालयात 27 आणि 28 जानेवारीला चोरी झाली होती. त्यावेळी चोरट्यांनी बॅटरी, 150 फुटाच्या केबल्स असा 1.5 लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. या चोरीची वडगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. त्यानंतर आज पहाटेच्या सुमाराला याच कार्यालयात चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला. या ठिकाणी 60 फूट लांबीची कॉपर केबल तुटलेल्या अवस्थेत आढळून आली. तसंच दरवाजाचीही मोडतोड झाली होती. पोलिसांची चाहूल लागताच चोरट्यांनी पळ काढला. घटनास्थळी ठसे तज्ज्ञांसह श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं होतं. यावेळी श्वान मुख्य दरवाजाच्या पुढं जाऊन कोल्हापूर रस्त्याच्या दिशेनं घुटमळलं. वडगाव पोलिसात या चोरीची नोंद झाली आहे. इचलकरंजी शहरातील विक्रमनगर परिसरातील एका जिममध्ये आज दुर्दैवी घटना घडली आहे. जिममध्ये व्यायाम करत असताना वल्लभ लोंढे या 27 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये. इचलकरंजी शहरातील वल्लभ लोंढे हे इचलकरंजी महानगरपालिकेत लिपिक पदावर कार्यरत होते.
ते आज सकाळी नेहमीप्रमाणे विक्रमनगरमधील जिममध्ये व्यायामासाठी गेले होते. व्यायाम करत असताना अचानक चक्कर येऊन खाली कोसळल्यानं त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. वल्लभ लोंढे यांचा वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी मृत्यू झाल्यानं परिसरातून हळहळ व्यक्त होतीये. वल्लभ लोंढे यांच्या निधनामुळं व्यायाम करताना योग्य वैद्यकीय सल्ला घेण्याबरोबरच शारीरिक क्षमतेचा विचार करून व्यायाम करणं गरजेचं असल्याचं स्पष्ट झालंय. इचलकरंजी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 15 मधून नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव जागेवरून विजयी झालेले भाजपचे राजू अप्पासो पुजारी यांच्या जात प्रमाणपत्रावरून वाद निर्माण झालाय. माजी नगरसेवक रवींद्र लोहार यांनी राजू पुजारी यांनी खोटी कागदपत्र सादर करून जात प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप केलाय. इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 15 मधून राजू अप्पासो पुजारी यांनी निवडणूक अर्जासोबत इचलकरंजी उपविभागीय अधिकाऱ्यांना ऑक्टोबर 2010 रोजी दिलेले धनगर 29 या जातीचं प्रमाणपत्र सादर केले. हे प्रमाणपत्र मिळवताना त्यांनी सप्टेंबर 2009 रोजी मिळालेला कथित वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला वापरलाय. मात्र प्रत्यक्षात हा दाखला त्यांच्या रक्ताच्या नात्यातील नसलेल्या आणि एकसारखे नाव असलेल्या व्यक्तीचा असल्याचा आरोप माजी नगरसेवक रवींद्र लोहार यांनी केलाय. पुजारी हे मूळचे कर्नाटक राज्यातील एकसंबा इथले रहिवासी असून त्या ठिकाणी त्यांची वडिलोपार्जित शेतजमीन आणि घर आहे. तसंच ते कर्नाटक राज्यातील अधिकृत मतदार असून त्यांचं नाव कर्नाटक विधानसभा मतदार यादीत नोंदलंय. असं असताना महाराष्ट्र राज्यातील आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी त्यांनी बेकायदेशीर मार्गानं जात प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप लोहार यांनी केलाय. राजू अप्पासो पुजारी हा व्यक्ती आपल्या वडिलांचा साम्य नावाचा दाखला घोषवाडामधनं अवेलेबल कवा 2010 साली अवेलेबल केला आहे आणि तोच हा इलेक्शनला दाखला माझा ओरिजिनल दाखला आहे म्हणून त्यानं इलेक्शनला वापरला आहे. खरं आमचा अंदाज आहे की तो दाखला त्याचा खोटा आहे आणि हा रहिवासी एकसंब्या कर्नाटकातला हा रहिवासी आहे आणि हो जात आमची धनगर आहे म्हणून त्याचा वडील कर्नाटकातला जन्म आहे आणि माझा महाराष्ट्राचा वडिलाचा जन्म झाला आहे म्हणून सांगून हा दाखला त्यानं समितीला बोगस दिला आहे. दरम्यान छाननीच्या वेळी रवींद्र लोहार यांनी लेखी आक्षेप नोंदवत उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असल्याबाबत शंका व्यक्त केली होती. यावेळी पुजारी यांनी नामनिर्देशन पत्रासोबत इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 15 मधील मतदार यादीची उपायुक्तांकडून प्रमाणित प्रत सादर केल्याचा युक्तिवाद उमेदवारांच्या वतीनं ॲडव्होकेट PL काळे यांनी केला. त्याला अनुसरून छाननी अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी केली. सर्व पूर्तता झाल्याचं नमूद करत डिसेंबर 2025 रोजी दाखल केलेलं नामनिर्देशन पत्र वैध असल्याचा आदेश पारित केल्याचं ज्येष्ठ नेते पुंडलिक जाधव यांनी सांगितलंय. मात्र जात प्रमाणपत्राच्या गैरवापराचा मुद्दा अद्याप प्रलंबित असून या प्रकरणी जात पडताळणी समिती, पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाकडून पुढील चौकशी होणार का असा प्रश्न उपस्थित करत न्यायालयात जाण्याचा इशारा जाधव यांनी दिलाय. याच्या पाठीशी कोण अधिकारी आहेत आणि या अधिकाऱ्यांना कुणी आदेश दिले हे असू देत दाखले द्या म्हणून ह्याची इन्क्वायरी होणं अत्यंत गरजेचं आहे. जर आम्हाला यावेळी न्याय मिळाला नाही तर आम्ही प्रसंगी हायकोर्टात जाऊ आणि न्याय घेतल्याशिवाय राहणार नाही, ही आमची भूमिका आहे शिवसेनेची. राजू अप्पासो पुजारी यांनी जाणून बुजून खोटी माहिती देत चुकीची कागदपत्र सादर करून शासकीय यंत्रणेची दिशाभूल केली आहे. स्वतःला लाभ मिळवण्याच्या हेतूनं आरक्षण आणि जात प्रमाणपत्र व्यवस्थेचा गंभीर गैरवापर केल्याचा आरोप रवींद्र लोहार आणि पुंडलिक जाधव यांनी केलाय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत 5% मतदान वाढीसाठी प्रयत्न करा. जिल्हाधिकारी अमोल येडगेंचे निवडणूक अधिकाऱ्यांना आदेश. लाल दिवा काम करण्यासाठी असतो, लोकांना त्रास देण्यासाठी नाही. आमदार सतेज पाटील यांचा फेजिवडेतील सभेतून पालकमंत्र्यांना टोला. इचलकरंजी महापालिकेतील भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक राजू पुजारी यांनी खोटी कागदपत्र सादर करत जात प्रमाणपत्र मिळवलंय. माजी नगरसेवक रवींद्र लोहारांचा आरोप. CTET देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कर्तव्यात सूट. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे शिक्षकांना दिलासा.
आणि विदेशी मद्याची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी एकाला अटक, 1,39,000च्या मद्यसाठ्यासह वाहन जप्त, करवीर पोलिसांची कारवाई. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. त्याचबरोबर इंस्टाग्रामवर एस न्यूज कोल्हापूर फॉलो करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.